नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. वर्षाचा पहिला व्लॉग आहे या वर्षाचा. थोडासा व्लॉग यायला लेट झाला, थोडा माझा तब्येतीचा इश्यू चालू आहे, त्यामुळे नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प करण्यासाठी माणसं 1 जानेवारीपासून काही जण सुरुवात करतात. मान्य आपलं नवीन नवीन वर्ष गुढीपाडव्याला स्टार्ट होतं, पण काहीतरी संकल्प करायचा असतो तो 1 जानेवारीपासून बरेच जण करतात. तसा मी सुद्धा केलेला आहे, समजेलच तुम्हाला नवीन पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझे व्लॉग रोज बघायचे आहेत, कंटिन्यू करायचे आहेत. आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आज अंगारकी होती त्याच्यामुळे लवकर उठली. सगळ्यांचे टिफिन वगैरे आवरले. उपवास असल्यामुळे काही नाश्ता वगैरे आज करायचा नव्हता. सगळ्यांचे उपवास होते, फक्त अथर्व सोडून. त्याच्यामुळे मग सगळी कामं आवरली. दारामध्ये दिवा, अगरबत्ती, रांगोळी वगैरे सगळं काढलं. बघू शकता इथे देवपूजा छान अशी झालेली आहे. साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता, जेणेकरून छान फुलतो आणि खिचडी मऊसूत होते, अगदी नरम. बघू शकता तुम्ही सुटसुटीत मोकळी खिचडी इथे आपली तयार झालेली आहे. खिचडी खाऊन घेतली, नंतर दुपारी थोडासा आराम केला. अथर्वसुद्धा खिचडी खातो बरं का. त्याची फेवरेट आहे. आमच्या घरात सगळ्यांचीच फेवरेट आहे खिचडी. त्याच्यानंतर दुपारी थोडा आराम केल्यानंतर संध्याकाळी जेवण बनवायचं होतं. मोदक बनवले. डाळ, भात, मेथीची भाजी, चपाती, पापड आणि मोदक. देवाला नैवेद्य दाखवायचा होता. मस्त असे मोदक बनवून घेतले. बघू शकता तुम्ही इथे. मी तर मोदकाचं सारण गुळात बनवते. तुम्ही कशात बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं. संध्याकाळी देवाला नैवेद्य दाखवला, आरती केली, ओवाळून घेतलं आणि अशा प्रकारे आजचा दिवस गेला. थँक्यू सो मच.